या जिल्ह्यातल्या संपूर्ण खरीपाची माहिती आणि संपूर्ण या कृषी विभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कृषी विभागाचं काम अतिशय चांगलं आहे, परंतु केवळ चांगलं आहे म्हणून थांबून चालणार नाही, तर त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा करणं, शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन आमच्या सगळ्या कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी काम करणं, अधिकाधिक उत्पादन वाढीसाठी उपाययोजना करण्याबद्दल मार्गदर्शन करणं, या सगळ्या विषयीची चर्चा, नियोजन आणि सूचना आजच्या बैठकीमध्ये देण्यात आल्या, ज्याचा उपयोग भविष्य काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकूणच कृषी क्षेत्रातल्या कामकाजामध्ये गतिमान पद्धतीने काम करण्यामध्ये होणार आहे। आजच्या बैठकीच्या निमित्तानं भविष्य काळातलं संपूर्ण कृषी विभागाचं नियोजन जे आहे त्याची सुद्धा एक SOP तयार करण्यात आली। विशेषतः काही प्रोग्राम, माती परीक्षणाचा कार्यक्रम आहे, ही माती परीक्षण शेतकऱ्यांना अजून सुद्धा योग्य पद्धतीने माहिती होत नाही, तर त्याच्याबद्दल सुद्धा पुढच्या महिन्याभरामध्ये 1 महिन्याच्या नंतर आम्ही परत बैठक घेणार आहोत। त्याच्यामध्ये माती परीक्षण, सगळे कृषी विस्ताराचे कार्यक्रम की ज्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या बांधावरती सगळ्यांनी जायचं आहे। आम्ही आमदार असतील, खासदार असतील, लोकप्रतिनिधी म्हणून सरपंच असतील, त्या सगळ्यांनी सुद्धा शेतकऱ्यांबरोबरचा संपर्क, संवाद वाढवायचा आहे। ग्रामपंचायतींमध्ये कृषी सेवकांनी बसायचं आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं आहे। अशा सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं की ज्याच्या माध्यमातून या खरीपचं आणि त्याचबरोबर कृषी विभागाच्या संपूर्ण योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजन आपण केलं।